नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण शब्द अलंकाराचा तिसरा प्रकाश म्हणजे श्लेष अलंकार बघितला होता. त्याशिवाय 2013 ते 2025 या कालावधीमध्ये परीक्षा परिषदेने विचारलेले पेपर 1 आणि पेपर 2 वरचे क्वेश्चन्स आपण बघितले होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकाराचा दुसरा प्रकार अर्थ अलंकार बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण अर्थ अलंकाराची व्याख्या समजून घेऊया. अर्थ अलंकार जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात, म्हणजेच ज्यात ही चमत्कृती अर्थावर अवलंबून असते त्यांना अर्थ अलंकार म्हणतात. मग अर्थ अलंकार म्हणजे काय? एखाद्या वाक्याची चमत्कृती म्हणजे एखाद्या वाक्याचं सौंदर्य हे कशावर अवलंबून आहे, तर हे त्या पर्टिक्युलर शब्दाच्या अर्थावर अवलंबून आहे, नाही की शब्दावर अवलंबून आहे. शब्द अलंकारामध्ये वाक्याचे सौंदर्य किंवा वाक्याची चमत्कृती ही त्या शब्दावर अवलंबून होती. त्याच्यामध्ये आपण त्या जागी दुसरा शब्द म्हणजे समानार्थी शब्द ठेवू शकत नव्हतो. परंतु येथे मात्र असं नाहीये की येथे त्या शब्दाच्या अर्थावर त्या वाक्याची चमत्कृती ठरलेली असते. म्हणजे अर्थ अलंकारामध्ये शब्दाचा अर्थाला महत्व आहे, नाही की त्या शब्दाला महत्व आहे. ओके. तर अर्थ अलंकार हे वस्तूमधील साम्य, विरोध, कार्यकारण भाव अशा अनेक विषयावर आधारित असतात. मध्ये अर्थ अलंकारामध्ये एकूण किती अलंकार आहेत, तर 22 अलंकार आहेत. 22 अलंकारांचं वर्गीकरण आपण साम्य, विरोध, कार्यकारण भाव अशा 4 प्रकारांमध्ये केलेलं आहे. तर याच्यावरती परीक्षा परिषदेने क्वेश्चन विचारलेला आहे. कार्यकारण भाव आधारित अलंकार कोणता, किंवा साम्याधिष्ठित अलंकार कोणता, किंवा विरोध किंवा साम्य आधारित अलंकार कोणता, असे जे क्वेश्चन आहेत परीक्षा परिषदेने एकदा किंवा दोनदा विचारलेलं आहे. तर आपण याचं वर्गीकरण बघूया. पहिलं आपण बघूया साम्याधिष्ठित अर्थ अलंकारामध्ये कोणते अलंकार येतात. पहिला आहे उपमा, दुसरा आहे उत्प्रेक्षा, तिसरा आहे रूप, चौथा आहे अपनवृत्ती, पाचवा आहे व्यतिरेक, सहावा आहे अनन्वय, सातवा दृष्टांत, आठवा अर्थांतरन्यास, नववा भ्रांतिमान, 10वा ससंदेह. असे एकूण 10 अर्थ अलंकार हे साम्यधिष्ठित आहेत. साम्यधिष्ठित म्हणजे काय? साम्यावर आधारित असलेले, त्यांच्यामध्ये समानता असणारे अलंकार म्हणजे साम्यधिष्ठित अलंकार. त्याच्यानंतर आपण बघूया 11वा अलंकार, तो अन्यमध्ये मोडतो. अतिशयोक्ती, स्वभावयुक्ती, अन्योक्ती, पर्यायोक्ती, व्याजस्तुती, व्याजोक्ती, चेतना गुणोक्ती, सार असे एकूण याच्यामध्ये 8 अलंकार अन्यमध्ये मोडले जातात. त्याच्यानंतर कार्यकारण भाव दिष्टित, कार्यकारणावर आधारित असणारे अर्थ अलंकार कोणते, तर ते आहेत असंगती, विभावना, विशेषोक्ती असे एकूण 3 अलंकार कार्यकारण भावावर आधारित आहेत. त्याच्यानंतर विरोध किंवा साम्यावर कोणते अर्थ अलंकार आधारित आहेत, तर तो आहे विरोध किंवा विरोधाभास. असे एकूण 22 अलंकार अर्थ अलंकारामध्ये येतात. तर आपण हे सर्व अलंकार बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूया साम्यधिष्ठित आधारित अलंकार कोणते आहेत ते. पण त्या अगोदर आपल्याला 4 टर्म समजून घ्यायचे आहेत की त्याच्यावरती परिषदेमध्ये 3 ते 4 वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे. ते आता अगोदर 4 टर्म आपण समजू. साम्यधिष्ठित अलंकारासाठी आपल्याला 4 महत्त्वाचे घटक बघायचे आहेत. त्याच्यातला पहिला घटक जो आहे तो म्हणजे उपमेय. आता उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करायची आहे ते किंवा ज्याचे वर्णन करायचे आहे तो घटक. एखादं वाक्य आहे त्याच्यामध्ये एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तू बरोबर केलेली असते. म्हणजे पहिली जी वस्तू आहे त्याची तुलना दुसऱ्या बरोबर करणे, म्हणजे पहिला जो घटक असतो तो असतो उपमेय. तर आपण उदाहरण घेऊन समजूया. उदाहरण, सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे. हे वाक्य आहे, याच्यामध्ये आपल्याला उपमेय कोणतं आहे ते ओळखायचं आहे. सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे की अक्षराची तुलना केलेली आहे. अक्षराची तुलना कोणाबरोबर केलेली आहे, तर मोत्यांबरोबर केलेली आहे. मग या ठिकाणी अक्षर काय होईल, अक्षराची तुलना केलेली आहे. आणि उपमेय काय आहे, ज्याची तुलना करायची आहे तो. या ठिकाणी या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अक्षराची तुलना करायची आहे. काय करायची आहे, अक्षराची तुलना करायची आहे. मग या ठिकाणी अक्षर काय होणार आहे, तर अक्षर होणार आहे उपमेय. ज्याची तुलना करायची असते तो आहे उपमेय. नाही याच्या उलट
उपमान, उपमान काय आहे? ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक. आता या ठिकाणी बघा उदाहरण परत एकदा, सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे. या ठिकाणी अक्षराची तुलना मोत्यांप्रमाणे केलेली आहे. मग कोणाबरोबर केलेली आहे? तर मोत्यांप्रमाणे केलेली आहे. तर या ठिकाणी मोती हा शब्द काय होईल? तर उपमान होईल. आलं लक्षात येईल? आणखी एक उदाहरण बघा, शाळा मातेप्रमाणे आहे. या ठिकाणी शाळेची तुलना केलेली आहे. काय केलेली आहे? शाळेची तुलना केलेली आहे. मग शाळा काय होईल? तर उपमेय होईल. शाळा काय होईल? उपमेय होईल. आणि शाळाची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? तर मातेबरोबर केलेली आहे. कोणाबरोबर केलेली आहे? तर माते बरोबर केलेली आहे. तर माता हे काय होईल? इथं उपमान होईल. हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. याच्या व्याख्येवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे. याच्या व्याख्या विचारण्यात याच्या पण याच्या व्याख्येवर विचारलेला आहे. तिसरा जो घटक आहे तो आता आपण बघूया. साम्य दिष्टिक अलंकाराचा तिसरा जो घटक आहे तो आहे साधारण धर्म. साधारण धर्म कसा ओळखायचा? दोन वस्तूत असणारा सारखेपणा किंवा दोन वस्तूत असणारा गुणधर्म. आता उदाहरण बघा, तेच उदाहरण, सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे. याच्यामध्ये आपण अक्षर हे याला आपण उपमेय म्हटलं होतं आणि मोती याला आपण उपमान म्हटलं होतं. तर उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये सारखं असणारी वस्तू किंवा ह्या दोन वस्तू सारखा असणारा गुणधर्म तर कोणता आहे? अक्षर पण सुंदर आहे आणि मोती पण सुंदर आहे. म्हणजे अक्षर आणि मोती यांच्यामध्ये सारखेपणा कोणत्या वस्तूने दाखवला जातो त्याला आपण काय म्हणतो? साधारण धर्म म्हणतो. इथे अक्षर आणि मोती दोन्ही सुंदर आहे, म्हणजेच याचा अर्थ असा होतो की उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये सारखेपणा दर्शवणारा शब्द म्हणजे काय? तर साधारण धर्म. आणि त्याचा गुणधर्म, शब्द म्हणजे साधारण धर्म नव्हे तर त्याचा गुणधर्म दाखवणारा शब्द म्हणजे साधारण धर्म. ओके. मग याच्यामध्ये बघा, सुंदर हा शब्द अक्षर आणि मोती यांचे सारखेपण दाखवतो. तर मग सुंदर हे काय होईल? सुंदर ही होईल साम्यवाचक शब्द. आणि साधारण धर्म काय? तर सुंदर या शब्दाचा गुणधर्म. सुंदर या शब्दाचा गुणधर्म काय होईल? तर सुंदरता. काय होईल? सुंदरता. सुंदरता दाखवतो. सुंदर काय दाखवतो? तर सुंदरता दाखवतो. अक्षर आणि मोती हे काय दाखवतात? तर सुंदरता दाखवतात. म्हणजे साधारण धर्म म्हणजे काय? तर उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये असणारा सारखेपणा दाखवणारा शब्दाचा गुणधर्म. येथे काय आहे? तर सुंदर हा शब्द आहे. सुंदर याचा गुणधर्म काय येईल? तर सुंदरता येईल. साम्यवाचक शब्द म्हणजे काय? तर सारखेपणा दाखवणारा शब्द. वाक्यात सारखेपणा दाखवणारा शब्द. सुरेशचे अक्षर मोत्यांप्रमाणे सुंदर आहे. अक्षर आणि मोती याच्यामध्ये साम्य काय आहे? तर दोन्ही सुंदर आहेत. मग साम्यवाचक शब्द म्हणजे काय? तर सारखेपणा दाखवणारा शब्द. तर सुंदर इथं काय होईल? साम्यवाचक शब्द होईल. आणि याचा गुणधर्म तर सुंदरता म्हणजे साधारण धर्म. ओके. त्याच्यानंतर आता आपण बघूया यावर आधारित एक क्वेश्चन नोव्हेंबर 2025 पेपर 2 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर काय क्वेश्चन आहे बघा, शाळा माते समान आहे. शाळा काय आहे? माते समान आहे. हे वाक्य, या वाक्यात शाळा हे काय आहे? शाळा माते समान आहे. या वाक्यात शाळा हे काय आहे? शाळा, शाळा माते समान आहे. शाळाची इथे काय केलेली आहे? तुलना केलेली आहे. बरोबर आहे. शाळेची तुलना कुणाबरोबर केलेली आहे? तर मातेबरोबर केलेली आहे. ज्या वस्तूची, ज्या शब्दाची तुलना केली जाते त्यांना आपण काय म्हणतो? उपमेय म्हणतो. ज्या शब्दाची तुलना केली जाते त्याला आपण उपमेय म्हणतो. आणि ज्या बरोबर तुलना केली जाते त्याला आपण उपमान म्हणतो. तर मग येथे काय आहे? शाळेची तुलना केलेली आहे म्हणून शाळा काय होणार आहे? शाळा काय होणार आहे? तर उपमेय होणार आहे. जर माता शब्द आला असता तर ते काय झालं असतं? कारण मातेशी तुलना केलेली आहे, मग ते झालं असतं उपमान. परंतु इथे काय विचारलेलं आहे? शाळा हे काय आहे? शाळेची तुलना केलेली आहे आणि ज्या शब्दाची आपण तुलना करतो त्याला आपण काय म्हणतो? उपमेय म्हणतो. हे नोव्हेंबर 2025 म्हणजे मागच्या वर्षी पेपर 2 मध्ये आलेला क्वेश्चन होता. धन्यवाद.